हॅलो मित्रांनो, मानस हिअर. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पायथन फाउंडेशन बॉट हा आपण कसा वापरायचा. या कोर्सविषयी थोडक्यात आपण जाणून घेतलं पायथन फाउंडेशन. आणि या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट त्याचा बघणार डिटेलमध्ये. लाईक पायथनची ॲक्च्युली बेसिकपासून आपण सुरुवात करणार. सो आय विल से पार्ट 1. सो तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर या प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टचं नाव आहे पायथन फाउंडेशन आणि पहिला व्हिडिओ बघा. अदरवाईज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मागच्या व्हिडिओची लिंक मी शेअर करेन. सो पार्ट 1 दिल्यावर आपल्याला इथे पार्ट 1ची गुगल शीट एक मिळाली आहे. इनफॅक्ट सो पायथनच्या लँग्वेजमध्ये यांना आपण नोटबुक म्हणतो. म्हणजे इवन इफ आय एम युझिंग द वर्ड शीट, दिस अ नोटबुक. आणि या IPYNB चा लॉंग फॉर्म आहे इंटरॅक्टिव्ह पायथन नोटबुक. सो ही नोटबुक आपण आता रन करणार 1 by 1 आणि आपण या कॉन्सेप्ट समजून घेणार. सो विल स्टार्ट विथ दिस. हे यू कॅन रीड दिस इन्फॉर्मेशन. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, इम्पॉर्टंट पॉईंट इज दिस की आपल्याला प्रोग्राम्स टाईप करायचे आहेत. आपल्या स्वतःच्या फाईलमध्ये या पद्धतीने नाव द्यायचं आहे फाईलचं आणि मग फाईल शेअर करायची आहे. दॅट्स इट. आणि इथे नोटबुक रन करण्यासाठी काय कमांड द्यायचं, शिफ्ट एंटरने आपण रन करू शकतो. शिफ्ट एंटर किंवा कंट्रोल एंटर, एनिथिंग इज ओके. ऑलराईट. सो फर्स्ट ऑफ ऑल मी एक नवीन ॲक्च्युली मागे तयार केलेली मी नोटबुक ओपन करतो विच इज दिस. सो नोटबुक ओपन केली आणि आय ऑल्सो क्लिक हिअर अगेन. सो दोन्ही नोटबुक्स ओपन ठेवू आणि बेस्ट प्रोडक्टिव्हिटीसाठी स्क्रीन हाफ केलेली चांगली आहे. सो हाफ स्क्रीनमध्ये आपली नोटबुक ठेवू आणि हाफ स्क्रीनमध्ये जी ओरिजिनल नोटबुक आहे ती आपण सेट करू. सो तुम्ही जर अशा पद्धतीने सेट केला तुमचा PC किंवा डेस्कटॉप तर तुम्हाला दोन्ही गोष्टी साईड बाय साईड बघून रन करता येतील. सो एक तर इथे पण रन करू शकतो, पण त्याच्यापेक्षा आय विल प्रिफर की तुम्ही नवीन स्वतःच्याच नोटबुकमध्ये कमांड्स टाईप करा. सो या व्हिडिओमध्ये आपण हे डेटा टाईप म्हणजे काय हे बघणार. ओके. सो पायथन कम्प्युटर लँग्वेज बऱ्यापैकी जुनी आहे. प्रॉब्ली लाईक 1980s और 90sच्या सुमारास ही लँग्वेज तयार केली. आणि पायथनची एक खासियत म्हणजे ही खूप एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे नॉर्मल भाषा शिकण्यासारखं याचे जे सिंटॅक्स आहेत ते सिंटॅक्स खूपच नॅचरल आहेत. बऱ्याच साऱ्या लँग्वेजेसमध्ये स्पेशली जावा असेल किंवा C++ असेल तर सिंटॅक्सवर बराच लक्ष द्यावं लागतं. पण पायथनमध्ये सिंटॅक्स खूप नॅचरल आहेत. त्यामुळे ही लँग्वेज समजायला आणि वाचायला खूप सोपी जाते. सो आता इथे आपण पहिल्यांदा काय केलंय की डमी नावाचं आपण इथे एक व्हेरिएबल केलंय. सो व्हेरिएबल म्हणजे व्हेरी म्हणजे चेंज. टू व्हॅरी मीन्स टू चेंज. की जी गोष्ट बदलते त्याला आपण म्हणतो व्हॅरी. सो व्हेरिएबल म्हणजे असं काहीतरी की जे चेंज होत राहतं किंवा चेंज होऊ शकतं. सो इथे हे डमी म्हणून जे आपण लेफ्ट साईडला ठेवतो दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. आणि ह्यामध्ये आपण काही डेटा सेव्ह करतो. सेव्ह म्हणजे टेम्पररी आपण काही डेटा स्टोअर करतो. रिप्रेझेंट. सो बेसिकली या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की डमी हे व्हेरिएबल हेलो या स्ट्रिंगला रिप्रेझेंट करते. किंवा डमी या व्हेरिएबलमध्ये हेलो आपण सेव्ह केलाय. सो बेसिकली जेव्हा आपण म्हणतो की डेटा सेव्ह करायचा आहे तर काय डेटा असू शकतो. सो पायथनच्या हिशोबाने बेसिक चार टाईपचे बेसिक डेटा आहे. एक म्हणजे एनिथिंग लाईक दिस. हा झाला स्ट्रिंग म्हणजेच एनी टेक्स्ट मॅटर. सेकंड झाला समथिंग लाईक दिस विच इज इंटीजर विच इज लाईक अ नंबर. थर्ड इज समथिंग लाईक दिस 12.1. याला म्हणतो आपण फ्लोट. सो हा नंबर विथ डेसिमल पॉइंट. आणि लास्ट इज ट्रू ऑर फॉल्स. याला आपण बुलियन म्हणतो बेसिकली पायथनच्या भाषेमध्ये. सो हे चार बेसिक फंडामेंटल डेटा टाइप्स आहेत पायथनमध्ये.
स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट आणि बुलियन. बुलियन मध्ये दोनच व्हॅल्यू घेतल्या जातात, पर्टिक्युलरली ट्रू किंवा फॉल्स. इथे ट्रू म्हणजे टी कॅपिटल लागतो, एफ कॅपिटल लागतो, या गोष्टी आपण बघणार. सो सगळ्यात कॉमन राईट नाव आपण सुरुवात करणार स्ट्रिंग पासून. सो डमी मध्ये आपण आता एक स्ट्रिंग सेव्ह केली आहे, आणि मेनली जेव्हा आपल्याला स्ट्रिंग सेव्ह करायची आहे, की सपोज आय एम मानस, आपल्याला हे म्हणायचं असेल नेम इक्वल टू आय एम मानस, तर आपल्याला हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये ही टाकावी लागते. सपोज मी इन्व्हर्टेड कॉमा नाही वापरलं तर पायथनला कळत नाही की हे काय आहे, आणि मग तो मला एरर देणार. सो आता त्याला इथे कळलं नाही की इनव्हॅलिड सिंटॅक्स असं त्याने दिलं. पण याला जर मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलं किंवा सिंगल, रन करायला मी कंट्रोल एंटर दिला. कंट्रोल एंटरने ॲक्च्युली आउटपुट नाही होते, शिफ्ट एंटर देतो. ओके, हां, मी प्रिंट नाही केलं आहे, सो आय हॅव टू प्रिंट, आणि कंट्रोल एंटर देतो. येस, सो प्रिंट केली. सो आपण आता हे म्हणू शकतो की या व्हेरिएबलमध्ये स्ट्रिंग आपण सेट केली आहे, आणि जर मी आता इथे नेम चेंज करून काहीतरी फक्त दुसरं नाव दिलं आणि अगेन मी म्हणतो प्रिंट, प्रिंटने आपण फक्त प्रिंट करतो बेसिकली, बाकी काही नाही. तो जॉन म्हणतो. सो एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी येते की कोणतंही व्हेरिएबल आपण वापरायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की त्या व्हेरिएबलचं टाईप काय आहे. सो सपोज मी म्हटलं की प्रिंट टाईप नेम. आता इथे टाईप ही कमांड झाली, पायथनची एक कमांड आहे. जसं प्रिंट ही कमांड आहे, तशीच टाईप म्हणून एक कमांड आहे. सो जर मी हे दिलं तर आपल्याला नेम हे व्हेरिएबल कोणत्या डेटा टाईपचं आहे हे कळतं. डेटा टाईप म्हणजे कोणते? हे 4: टेक्स्ट, नंबर, टेक्स्ट, इंटिजर, स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन. या 4 पैकी काय आहे हे कळेल आपल्याला. सो तो म्हणतोय की str हा स्ट्रिंगचा शॉर्ट फॉर्म आहे, जे इथे आपण केलं, प्रिंट टाईप डमी करून बघितलं. आता आपण इथे जाऊ. सो आय विल टाईप दिस नम इक्वल टू 3 आणि अनदर नम. आता इथे मी num1 घेतो. मी आय विल जस्ट मेक सम चेंजेस. एक्झॅक्टली सेम टू सेम टाईप करायलाच पाहिजे असं काही नाही, पण करू शकतात, आणि नाही केलं तरी ओके. सो आता आपण दोघांचे टाईप चेक करू. नमचा टाईप चेक करू आणि num1चा आपण चेक करू. ब्रॅकेट्सकडे लक्ष द्या. ब्रॅकेट स्टार्ट झाल्यावरती संपायला पाहिजे. सो बाहेरची ब्रॅकेट प्रिंटची आहे, आतली ब्रॅकेट नमची आहे. हे स्वतःच टाईप करून हळूहळू या गोष्टी लक्षात येत जातील. आणि एरर आला तर चेक करून घ्यायचं की काय आहे, ब्रॅकेट बरोबर आहे का, सिंटॅक्स बरोबर आहे का, स्पेस नाही राहिली. सो नमला आपल्याला इंट मिळालं. हे पहिल्याचं उत्तर इंट, खालचं उत्तर फ्लोट. सो आपण इथे बघू समजू शकतो आपल्याला की 3 म्हणजे इंटिजर आला, आणि 3 त्याला आपण जर डॉट दिला तर तो आला आपला, त्याने त्याला कन्वर्ट केलं फ्लोटमध्ये. सो नंबर्स 2 पद्धतीने सेव्ह होतात, इंट म्हणून किंवा फ्लोट म्हणून. आणि लास्ट इज दिस की ट्रू किंवा फॉल्स. सो मी इथे जर व्हॅल इक्वल टू ट्रू म्हटलं, त्याने ब्ल्यू लेटरमध्ये घेतला. सो त्याच्यावरून कळू शकतं की हे काहीतरी वेगळं आहे. सपोज मी असं दिलं तर तो नॉर्मल घेतलं त्याने, पण जर मी इथे ई घेतलं तर त्याने ब्ल्यूमध्ये दाखवलं. परत सजेशन पण येतं. सो मी फक्त टी लिहिलं आणि कंट्रोल स्पेस दिला तर पॉसिबल सगळे नावं मला देतोय तो. आता इथे आपल्याला ट्रू हे इम्पॉर्टंट आहे, आपल्या म्हणजे आपला कॉन्टेक्स्ट ट्रू साठी आहे. आणि मग इथे मी आता आपण याचा पण डेटा टाईप चेक करू, व्हॅल्यू, बुलियन. सो हे 4 फंडामेंटल डेटा टाईप्स झाले. अजून डेटा टाईप्स आहेत, पण ते फंडामेंटल नाही म्हणता येणार, त्यांना डिराइव्ड डेटा टाईप म्हणतो, आणि ते आपले पुढच्या सेशन्समध्ये येतील. तर आता आपण स्ट्रिंग्स एक्सप्लोर करणार. सो आता आपण एवढं बघितलं की इंटिजर्स वगैरे आहेत. अगेन इथे तुम्ही कमेंट्स वाचून थोडंसं डिटेल्समध्ये जाऊ शकतात की यालाच मायनस वगैरे दिलं तरी पण तो मायनस इंटिजर वर्क्स इन मायनस ॲज वेल, निगेटिव्ह. सो मी याला मॉडिफाय केलं आणि परत रन केलं -3 घेऊन, तरी त्याने इंट दिला. आता -3.0 दॅट इज ऑल्सो फ्लोट. ठीक आहे. आणि खाली प्रिंट केलं. सो सेल्स, वरच्या सेलचा डेटा खालच्यामध्ये प्रिझर्व होतो. सो मी आता इथे प्रिंट नेम म्हटलं तर तो वरचा नेम मला देईल इथे लास्ट व्हॅल्यू, रन केलेली लास्ट व्हॅल्यू. सो फॉर एक्झाम्पल ही रन केली. आता नेममध्ये हा सेव्ह झालाय, आणि मी आता ही रन करतो तर जॉनच्या ऐवजी मानस येईल.
का? कारण सगळ्यात शेवटी नेममध्ये हे सेव्ह झालं. आता जर मी ही रन केली तर मग नेममध्ये जॉन सेव्ह होत आहे, मग मी परत इथे रन केलं तर मग तो जॉन देईल. सो सगळ्यात शेवटची जी रन होते ते कॅरी फॉरवर्ड होतो, ती इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड होत जाते. ठीक आहे. सो मुव्हिंग ऑन टू स्ट्रिंग्स. स्ट्रिंगचे ऑपरेशन्स आपण बघणार आहे की आता आपल्याला कळलंय की ओके स्ट्रिंगमध्ये आपण सगळा टेक्स्ट डेटा स्टोअर करू शकतो. तर आता सपोज आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी लागत असेल, जसं ॲपल्स प्रॉडक्ट्स आर ब्युटिफुल, तर ॲपलचे प्रॉडक्ट्स सुंदर आहेत. तर मग इथे सो लेट्स से टेस्ट इक्वल टू ॲपल्स प्रॉडक्ट. आता बघा इथे मी आधी कर्सर इन्व्हर्टेड कॉमा दिला होता आणि जेव्हा मी परत ॲपल्स म्हणायला गेलो तेव्हा तो निघून आता पुढचं सगळं ब्लॅक लेटरमध्ये दिसतंय. आता हे मी रन केलं तर तो एरर देईल अगेन. सो विल ऑल्सो डू प्रिंट टेस्ट, कारण त्याला इन्व्हॅलिड सिंटॅक्स कारण ॲपलमध्येच संपून गेला. आता आपल्याला इथे त्याला सांगायचं आहे की हा जो आहे हा ॲपॉस्ट्रॉफी आहे, हा काही आपण बंद नाही करत, स्ट्रिंग संपत नाही आहे. मग त्याला आपण एक एस्केप कॅरेक्टर देतो असं स्लॅश बॅकस्लॅश, आणि मग संपल्यावर आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आता हे वर्क होईल. किंवा मग सिंपल ऑप्शन याच्याहून चांगला असा की डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरून घ्यायचा. डबलने सुरुवात करायची, डबलने संपायचं. सो मग याची काही गरज नाही. डबल नाही करू शकतो. मग आपल्याला सपोज लेंथ चेक करायची आहे की हे यामध्ये किती लेटर्स आहेत. सो मग प्रिंटच्या आतमध्ये आता आपल्याला आपण घेणार लेंथ, आणि मग लेंथसाठी एलियन फंक्शन आहे, हे डिफॉल्ट फंक्शन आहे पायथनचं, आणि याच्यावर मग आपण म्हणणार टेस्ट. तर टेस्ट या व्हेरिएबलची लेंथ मला द्या. सो यात 30 कॅरेक्टर्स आहेत, 6, 7, 8 मोजून बघू शकतो आपण, बट लेंथमध्ये टेस्ट. आणि सपोज प्रिंट नाही दिलं तरी तो देतो. म्हणजे प्रिंट प्रत्येक वेळी प्रिंट द्यायची गरज नाही आहे कोलॅबमध्ये, पण आम्ही या नोटबुकमध्ये प्रिंट याच्यासाठी वापरला आहे की ॲक्च्युअल पायथनचं जर सॉफ्टवेअर वापरून आपण रन केलं तर आपल्याला प्रिंट लागणार. ही गुगलने आपल्याला फंक्शन दिली आहे की प्रिंट न वापरता आपण प्रिंट करता येईल सब डायरेक्ट नाव टाकून. सो इथे मी सपोज नेम लिहिलं तरी तो प्रिंट करेल नेम. पण मग आपण प्रिंटची ॲक्च्युअलमध्ये आपल्याला प्रिंट वापरावं लागणार आहे, तर त्याची सवयही व्हायला पाहिजे म्हणून आपण इथे प्रिंट वापरतोय पर्टिक्युलरली. सो सगळ्या गोष्टींना आपण मग प्रिंटमध्येच टाकतो. पण तूर्त तुम्हाला जर एवढं कळलं आणि नसेल टाकायचं तर तुम्ही ते नाही टाकलं तरी चालेल. मग आता कसं आहे की ओके आता ही स्ट्रिंग आम्ही नवीन स्ट्रिंग घेतो. आता इथे न्यू इक्वल टू ABCDE ABCDEFG. ठीक आहे, आणि प्रिंट न्यू ABCDEFG मिळेल आपल्याला. आता मला यातलं जर पर्टिक्युलर लेटर हवं आहे, सपोज मला 2 नंबरचं लेटर हवं आहे, तर आपण त्याला अशा पद्धतीने ॲक्सेस करू शकतो. प्रिंट न्यूच्या आतमध्ये मी आता 2 नंबर म्हणजे मी सपोज 1 टाकला तर याला इंडेक्स म्हणतो आपण. सो यामध्ये एचा इंडेक्स 0 आहे, बीचा इंडेक्स 1 आहे. सो 0 पासून स्टार्ट होते जे काही इंडेक्सेस आहेत. आणि इंडेक्स म्हणजे काय की त्या जागेचा नंबर, पोझिशनचा नंबर. सो 0 इंडेक्स म्हणजे फर्स्ट पोझिशन, फर्स्ट इंडेक्स म्हणजे सेकंड पोझिशन. सो आता आपण जर 1 टाकलंय तर आपल्याला बी आउटपुट मिळेल, कारण बी ची पोझिशन 2 आहे, याचा अर्थ इंडेक्स 1 आहे. आणि मग आपण सपोज इथे 2 केला तर मग अगेन सो आपल्याला सी मिळाला. आता मला जर 2 पासून 5 पर्यंत घ्यायचा आहे, सो 2, 3, 4 घ्यायचा आहे, तर मी आता जर 2 to 5 टाकला तर 2, 3, 4 इंडेक्स मिळेल. 2, 3, 4 इंडेक्स, फोर्थ इंडेक्स म्हणजे 5th नंबर, हा एक्सक्लूड करू नये. सो याचा अर्थ काय होतो की प्रिंट सेकंड, थर्ड अँड फोर्थ इंडेक्स एक्सक्लुडिंग 5th. सेकंड, थर्ड, फोर्थ इंडेक्स याचाच अर्थ काय, पोझिशन कोणकोणत्या पोझिशन हव्यात आपल्याला, 3, 4, 5 या पोझिशनचे नंबर हवेत. त्यामध्ये CDE. आणि सपोज आपण कोलन तर काही टाकलंच नाही, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. स्क्वेअर ब्रॅकेटमधून आपण या गोष्टी टाकतो, याला म्हणतो स्लायसिंग. बेसिकली स्ट्रिंग स्लायसिंग म्हणतात याला, या गोष्टीला. सो मी 2 नंतर कोलन दिला आणि शेवटचा नंबरच दिला नाही,
तर तो शेवटपर्यंतची स्ट्रिंग घेईल. आणि याच्या उलट सपोज मी आधी नंबर नाही दिला आणि त्याच्या नंतर दिला कोलन नंतर, तर मग तिथपर्यंत, सो सेकंड इंडेक्स पर्यंत म्हणजे थर्ड पोझिशन पर्यंत, पण एक्सक्लुडिंग थर्ड म्हणजे पहिले दोन लेटर, म्हणजे AB. ठीक आहे, दिस इज स्लायसिंग. सो तुम्ही थोडेसे एक्सपेरिमेंट करून बघा, वेगळी स्ट्रिंग घ्या काहीतरी. आता टेस्टवर आपण करून बघू, सपोज की प्रिंट टेस्ट, आणि टेस्टमध्ये आपण 12 ते 18 लेटर्स प्रिंट करून बघू. सो चेक करून बघू शकतो की 12 म्हणजे 13वी पोझिशन पासून पुढचं. सो ॲपोस्ट्रॉफी आणि स्पेस हे पण काउंट होतात. आता याची ब्युटी म्हणजे सपोज शेवटचा लेटर घ्यायचा आहे, न्यू मधला शेवटचा लेटर घेतो, शेवटच्या लेटरला आपण -1 देऊनही प्रिंट हे देऊ शकतो, शेवटचा लेटर घेऊ शकतो. सो इथे न्यू घेतलंय, न्यू म्हणजे ABCDEFG, आणि -1 म्हणजे लास्ट विच इज G. -2 घेतला तर शेवटून दुसरा होता F. आणि सपोज आपल्याला मग आता शेवटून तिसरा पासून सुरुवात करायची आहे. सो सपोज मी -3 कोलन दिला तर शेवटून तिसऱ्यापासून शेवटपर्यंत, शेवटून तिसरा होता E. हा -1 झाला, -2, -3 पासून पुढचे सगळे द्या, असा अर्थ होतो याचा. ठीक आहे, सो दिस इज स्लायसिंग. आणि मग काही सिंपल फंक्शन्स बघू आपण याच्या पुढे, की आता टेक्स्ट म्हटलं तर मग त्याला कॅपिटलाइज करणं आलं, लोअर केस करणं आलं, प्रत्येक लेटरचं प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल करणं आलं, तर हे अप्पर लोअर फंक्शन्सने वर्क होतं. सो सपोज आपलं आता हे अशी स्ट्रिंग आहे, टेक्स्ट इक्वल टू, इथं न्यू म्हणून आता मी इथे हॅलो मुद्दामून थोडं कॅपिटल थोडं स्मॉल घेतो. ठीक आहे, आणि आता याला आपण प्रिंटला न्यू डॉट म्हटलं की आपल्या स्ट्रिंगचे सगळे फंक्शन्स ॲक्सेसिबल होतात. की स्ट्रिंगचे फंक्शन्स म्हणजे काय, की पायथनने काही सिंपल फंक्शन्स आपल्याला दिलेत. फंक्शन्स म्हणजे बॉडी ऑफ कोड किंवा असा कोड ब्लॉक की जे एक ज्याचा ठराविक पर्पज आहे, ज्याचं ठराविक काम आहे. सो आपल्याला सपोज सगळंच कॅपिटल करायचं आहे, तर मग पायथनने आपल्याला एक मेथड दिली आहे अप्पर म्हणून. सो मी जर इथे खाली सर्च करत गेलो तर इथे अप्परची एक मला दिसते. सो मी अप्परवर क्लिक केलं आणि त्याला कर्ली ब्रेसेस दिला, नॉर्मल राऊंड ब्रॅकेट्स, आणि प्रिंट केलं, तर तो अप्पर केसमध्ये सगळ्यांना कन्वर्ट करेल. फंक्शन्स कॉल करताना या दोन गोष्टी लागतात, आणि या सपोज नाही दिल्या तर एरर येईल. सो इथे एरर येण्यापेक्षा ॲक्च्युली त्याने आपल्याला सांगितलंय की हे या टाईपचं ऑब्जेक्ट या ॲड्रेसवर आहे. सो कम्प्युटरमध्ये ॲक्च्युली या ठिकाणी स्टोअर झालेला आहे हा डेटा, असं आपल्याला यावरून कळतं. पण ॲक्च्युअल उत्तर हवं आहे तर आपल्याला याला राऊंड ब्रॅकेट्स द्यावे लागतील. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने सगळ्याला आपल्याला लोअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपण त्याला डॉट वापरणार आणि लोअर. आता कोलॅबची एक खासियत अशी आहे की आपण काही टाईप केलं की तो आपल्याला सजेस्ट करतो इथे लोअर वगैरे, आणि त्याचा इथे अर्थ पण देतो. प्रिंट्स व्हॅल्यूज, ओके, हा अर्थ दुसऱ्याचा आहे ॲक्च्युली. इथे घेतलं लोअर, इथे फक्त कर्सर नेला तर अर्थ येतो रिटर्न्स अ कॉपी ऑफ स्ट्रिंग कन्वर्टेड टू लोअर केस. सो फक्त कर्सर तुम्ही त्याच्यावर नेला तरी पण आपल्याला अर्थ कळतो त्याचा. आणि लोअरला हे करेल ब्रॅकेट्स, आणि तसंच टायटल पण टाकून देऊ आपण. सो आउटपुट बघून आपण ॲनालाइज करू. अप्परने कॅपिटलाइज केलं सगळ्यांना, लोअरने सगळ्यांना लोअर केसमध्ये केलं. आपल्या स्ट्रिंगमध्ये कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही होते. आणि टायटलने काय केलं की प्रत्येक वर्डचा पहिला लेटर कॅपिटल केला आणि बाकी स्मॉल ठेवले सगळे. सो हे 3 युजफुल फंक्शन्स आहेत. आता आपल्याला चेक करायचं आहे की यामध्ये सपोज ई किती वेळा आला, ई एकदाच आलाय, एल किती वेळा आलाय चेक करायचं आहे. सपोज आपल्याला एल, कॅपिटल एल बघू आपण इथे न्यूमध्ये कॅपिटल एल 3 वेळा आहे. सो सपोज मी म्हटलं की प्रिंट न्यू डॉट काउंट, तर इथे काउंट आपल्याला आलंच आहे.
आणि काउंटला कर्सर नेला की कळेल त्याचं काहीतरी माहिती. बिल्ट इन मेथड काउंट फॉर ऑफ str ऑब्जेक्ट. सो आपण काउंटला हे टाकू, सॉरी ब्रॅकेट देऊ. हा सॉरी, ओके. अगेन इथे काउंटला आपल्याला त्याने तेवढंच म्हटलंय. एनिवे, सो विल ट्राय. काउंटच्या आतमध्ये आपण एल टाकू, कॅपिटल तर 3 वेळा आलाय. आणि स्मॉल एल दिला तर स्मॉल एल एकदा पण नाहीये, तर तो आपल्याला काहीच नाही देणार, 0 देईल इन द सेन्स. आता आपल्याला बघायचं आहे की हे काय आहे. म्हणजे बेसिकली यांची जर आपल्याला मेथड फंक्शनॅलिटी बघायची असेल तर हेल्प नावाची एक कमांड आपण वापरू शकतो. तर फॉर एक्झाम्पल हे जे सगळे फंक्शन्स आहेत हे आपण या शीटमध्ये, या नोटबुकमध्ये वापरलेच आहेत आणि हे वापरून तुम्हाला प्रत्येकाचं काय पर्पज आहे ते कळेलच. पण स्वतःहून एक्सप्लोर करायला इन जनरल मेथड अशी आहे, 2 आहे. एक तर सरळ सरळ गुगल करू शकतो की काउंट म्हटलं तर सरळ गुगलवर आपण जाणार पायथन काउंट मेथड, आणि मे बी फर्स्ट किंवा सेकंड W3 स्कूल इज अ गुड वेबसाईट. सो इथे आपल्याला डायरेक्ट काउंट आलाय, लिस्टचा काउंट आला, हा आपल्याला स्ट्रिंगचा हवा आहे. सो आपण सर्च करताना पायथन स्ट्रिंग काउंट मेथड, आणि मग इथे स्ट्रिंग काउंट मेथडचं हे आलं की टेक्स्ट काउंट मॅपल, आणि मग इथे त्याने आपल्याला सगळं हे दिलंय. सो फॉर वन ऑप्शन इज गुगल सर्च विथ दिस, की पायथन शब्द वापरून गुगल सर्च करायचा. द सेकंड सोल्युशन इज हेल्प म्हणून एक फंक्शन आहे कोलॅबचं. त्याच्या आतमध्ये आपण str, कारण आपण स्ट्रिंग वापरतोय, डॉट फंक्शनचं नाव टाकायचं काउंट आणि हे रन करायचं. सो हे रन केलं की आपल्याला काउंटचं इन्फॉर्मेशन देतो की काउंट रिटर्न द नंबर ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग ऑकरन्सेस ऑफ सबस्ट्रिंग सब इन स्ट्रिंग एस स्टार्ट टू एंड. काही काहींचे डेफिनेशन समजायला थोडंसं कठीण असतं, पण इथे आपल्याला तो सरळ सरळ सांगतो की स्टार्ट टू एंड पासून नंबर ऑफ ऑकरन्सेस देतोय तो सबस्ट्रिंगचं. सबस्ट्रिंग म्हणजे आपण आतमध्ये पाठवली आहे ती. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला तो त्याचं हे दाखवतोय की कसं वापरायचं, की एस म्हणजे आपली कोणती पण स्ट्रिंग, आपल्या या केसमध्ये न्यू डॉट काउंट, आणि त्याच्या आतमध्ये मग SUB म्हणजे जे आपण पाठवतोय ते, की आता इथे आपण डायरेक्टच एल पाठवला, त्याच्याऐवजी दुसरा व्हेरिएबल आपण पाठवू शकलो असतो, पण साधारण हे. आणि जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर सांगतो ते ऑप्शनल आहे, सो याची काही गरज नाही. हे न देता पण तो आपल्याला उत्तर देऊ शकतो. सिंपल हेल्प बघू, याच्यापेक्षा आपण हेल्पमध्ये str डॉट लोअर चेक करू. सो हे सोपं असेल समजायला. रिटर्न्स अ कॉपी ऑफ स्ट्रिंग कन्वर्टेड टू लोअर केस, आणि लोअरच्या आतमध्ये तो म्हणतोय सेल्फ, आणि ही लाईन असेल ही इग्नोर करा. आणि सेल्फचा अर्थ काय होतो, की जो कॉल करतोय तो, म्हणजे या केसमध्ये न्यू डॉट लोअर, या केसमध्ये न्यू हे सेल्फच्या ठिकाणी रिप्लेस होईल. सो न्यू डॉट लोअर इज ॲज गुड ॲज की लोअरच्या आतमध्ये न्यू पासून आपल्याला त्या न्यू व्हेरिएबलचा लोअर मिळणार. ठीक आहे, सो दॅट इज द मिनिंग. सेल्फ म्हणजे जो कॉल करतो तो. सो डॉटच्या आधी जे आहे तेच सेल्फला पास होतं. सो सेल्फ आपण पर्टिक्युलरली पास नाही करणार काही, आणि दिस इज नथिंग बेसिकली. पण या केसमध्ये काउंटच्या आतमध्ये त्याने आपल्याला काहीतरी सांगितलंय, सो काउंटच्या आतमध्ये काहीतरी पाठवायला पाहिजे. सो काय पाठवायचं, जे आपल्याला ज्याचा काउंट घ्यायचा आहे ते. सो त्याला सपोज आपल्याला आता आपण इथे एस इक्वल टू घेऊ, एल घेऊ, ठीक आहे, आणि प्रिंट न्यू डॉट काउंट, आणि त्याच्यामध्ये एल ॲक्च्युअल घ्यायच्या एस पाठवू, तरी पण आपलं उत्तर सेमच मिळेल. कारण काय झालं इथे, हे म्हणणं काय आणि हे म्हणणं काय एकच झालं, कारण एसला ऑलरेडी आपण एल असाइन करून टाकलाय, आणि तो पण याच्यामध्ये आपल्या कर्ली ब्रेसेसमध्ये. सो व्यवस्थित आपण पास केलाय. याच्याऐवजी सपोज विदाउट ब्रॅकेट घेतला तर नाही चालणार, विदाउट इन्व्हर्टेड कॉमा घेतला तर नाही चालणार. सो तो एरर देईल. आय विल ट्राय टू रन. सो त्याने एरर दिला. सो आपल्याला हे ॲक्च्युअली स्ट्रिंगमध्ये पाहिजे. ठीक आहे.
सो काउंट सारखीच दुसरी मेथड आहे फाइंड. तर फाइंड मेथड काय करते, वी आर ट्राइंग टू काउंट एच, सॉरी सेन्सिटिव्ह बाय डिफॉल्ट. हां, सो फाइंड म्हणजे असलं तर कितव्या पोझिशन पासून ते लेटर आहे, कितव्या इंडेक्सला ते लेटर आहे ते सांगा. ऍक्च्युली याच्याऐवजी आपण इथे हे घेऊ, आधीचं काय होतं, टेक्स्ट, सॉरी टेक्स्ट नाही, टेस्ट. सो आपण टेस्टवर थोडंसं घेऊ. ठीक आहे, टेस्टमध्ये आपलं हे वाक्य होतं. आता आपल्याला बघायचं आहे की पी आहे का या लाईनमध्ये आणि पी कुठून चालू होतो. सो आपण म्हणजे आपल्याला फक्त शोधायचं आहे की पी असला तर कुठून होतो. आपलं आधी आपण काउंट शोधले, आता आपल्याला शोधायचं आहे की असेल तर मला सांग की कुठून चालू होतो. सो टेस्ट डॉट फाइंड आणि मग आपल्याला काय शोधायचं आहे, पी. सो आपण त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये पी टाकणार. तर तो पहिलं ऑकरन्स देईल याचा. सो फर्स्ट पी जेव्हा मिळेल त्याचा आपल्याला इंडेक्स सांगेल. सो फर्स्ट पी आपल्याला इथे मिळतो आणि इथे मिळतो म्हणजे याचा इंडेक्स काय झाला, 1. याची पोझिशन काय आली, 2. सो इंडेक्स काय झाला, 1. आणि सपोज आपल्याला म्हणायचं की फाइंड झेड. आता झेड नाहीये, तो -1 देईल. सॉरी, हां, -1, राईट. सो आपल्याला झेडचा -1 मिळाला. आणि याला आपण मोठे वाक्यही घेऊ शकतो की मला सांग की प्रॉडक्ट्स केव्हा चालू झालं ते सांग, की प्रॉडक्ट्स नावाचा शब्द आहे का पूर्ण, आणि तो असेल तर कुठून चालू झाला. तो म्हणतो की 8व्या इंडेक्स पासून. तर हा 0 इंडेक्स 1 2 3 4 5 6 7 8. तर 8व्या इंडेक्स पासून बरोबर प्रॉडक्ट्स हा सुरू झालाय. पण प्रॉडक्ट्स डबल एस नाही आहे. सो मी हा रन केला तर प्रॉब्ली अगेन -1 येईल, -1. ठीक आहे. सो फाइंड वरून आपल्याला कळतं की पहिल्यांदा ते ऑकरन्स सांगा आणि जर ते नसेल तर -1 आउटपुट होतं. मग आपण इथे रिप्लेस म्हणून एक फंक्शन आहे. सो सपोज इथे म्हटलं की टेस्ट डॉट रिप्लेस, आणि मग आपल्याला रिप्लेसमध्ये नॅचरली कशाने रिप्लेस करायचं आणि काय रिप्लेस करायचंय कशाने. सो आधी आपण सांगणार की काय रिप्लेस करायचंय. सो आपण म्हटलं की ॲपलच्या ऐवजी वेगळा शब्द घ्या काहीतरी. ॲपलच्या ऐवजी आपण म्हटलं की गुगल. आपण म्हटलं की ॲपल असेल तर गुगलने रिप्लेस कर आणि मग प्रिंट कर. तर मग ॲपलच्या ऐवजी ते गुगल्स प्रॉडक्ट आलं. सो रिप्लेसमध्ये. आणि सपोज इथे आपण चुकून मुद्दामून चूक केली की मी डबल पी केलं, तर दिस डज नॉट एक्झिस्ट. सो विल सी काय होतंय. तर ॲपलचं त्याने तसंच ठेवलं, म्हणजे जर त्याला हा शब्द मिळाला तर तो रिप्लेस करतो आणि हा शब्द नाही मिळाला तर तो वाक्य तसंच ठेवतो. ठीक आहे. मग आता स्ट्रिप म्हणून एक फंक्शन आहे की फॉर एक्झाम्पल इथे मेसेज इक्वल टू, इथे स्पेस दिली गेली आहे चुकून, आणि मग आपण जर प्रिंट केलं तर ते स्पेस सकट प्रिंट होतं. मग ते स्पेस आपल्याला काढून टाकायचे असतील, आणि ही इम्पॉर्टंट फंक्शनॅलिटी आहे, काय बऱ्याच साऱ्या ठिकाणी ही लागते. की फॉर एक्झाम्पल आपण ईमेल सेव्ह करतोय कोणाचा तरी, आणि ईमेल सेव्ह करताना ती स्पेस राहून गेली तर मग काही प्रॉब्लेम होऊ शकतात, किंवा ईमेल नाही बऱ्याच साऱ्या वेगळ्या गोष्टींमध्ये इश्यूज होऊ शकतात. सो मग आपल्याला आधीची आणि नंतरची स्पेस कट करायची आहे. तर मग आपण त्याला स्ट्रिप फंक्शन वापरलं तर तो ते सगळं काढून देतो. आता इथे बघून कळत नाही की आता याला मी डबल क्लिक केलं तर हे सिलेक्ट झालंय. सो इथे आपल्याला कळतंय की आधी पण काहीच नाहीये आणि नंतरही काहीच नाही. इथे डबल क्लिक केलं की आपल्याला कळतं की आधी पण आहे आणि नंतर पण आहे. याला अजून एक क्रॉस चेक करायचा चांगला तरीका असा आहे की मी याला प्रिंट करेल, प्रिंट लेंथ ऑफ मेसेज, आणि ॲट द सेम टाइम प्रिंट लेंथ ऑफ मेसेज डॉट स्ट्रिप. तर आपल्याला कळलं की ओके याची 14 आहे आणि याची 7 आहे, म्हणजे बाकी सगळ्या व्हाईट स्पेसेस असणार. परत अजून एक पद्धतीने क्रॉस चेक करायचं असेल ती अशी आहे की ती आपण आता शिकलो की काउंटने आपण शोधू शकतो की एक कॅरेक्टर किती वेळा आलाय. सो इथे काय म्हणणार आपण, प्रिंट
मेसेज डॉट काउंट आणि त्याच्यामध्ये आपण ब्लँक स्पेस टाकणार. ठीक आहे, तर ब्लँक स्पेस 7 वेळा आहे आणि त्यातच आपण जर आपल्या स्ट्रिप केल्यानंतर बघायचं आहे मेसेज डॉट स्ट्रिप आणि मग स्ट्रिप करून काउंट चेक करायचं आहे. सो आपण यालाच पुढे ते फंक्शन वापरू शकतो काउंट. आणि मग याला सपोज मी असं हे केलं तर 0. आता ही लाईन आणि सपोज मी म्हटलं की न्यू इक्वल टू मेसेज डॉट स्ट्रिप आणि इथे न्यू डॉट काउंट हे म्हणणं, हे दोन्ही सेमच आहे. सो दिस लाईन इज ॲज गुड ॲज दिस. फक्त एवढंच आहे की इथे आपण न्यू नावाचं एक नवीन व्हेरिएबल तयार केलं आणि मग त्या व्हेरिएबलमधून आपण काउंट शोधतोय. आणि इथे आपण शॉर्टकट केला की आधी तू हे कर आणि मग काउंट शोध, आधी स्ट्रिप कर मग काउंट शोध. सो बोथ आर ओके. जर कोड सोपा सुटसुटीत ठेवायचा असेल तर कमी लाईनचा ठेवायचा असेल तर हे वापरायचं. पण जर कोड वाचायला सोपा पाहिजे किंवा इथे आपल्याला हे स्ट्रिप करून बऱ्याच ठिकाणी वापरायचं आहे तर मग आपण हा सेपरेट ही करू शकतो. त्याने काही खूप प्रॉब्लेम होईल असं काही नाही. ठीक आहे. सो त्यानंतर स्प्लिट नावाची एक इम्पॉर्टंट फंक्शनॅलिटी आहे की सपोज आपण हा ॲड्रेस घेऊ, इथे ॲड्रेस इक्वल टू 102 बेकर स्ट्रीट लंडन. हा शेरलॉक होम्सचा ॲड्रेस होता, राईट. सो शेरलॉक होम्स जर तुम्हाला माहिती नसेल तर आर्थर कॉनन डाईल या एका ब्रिटिश ऑथरने बऱ्याच वर्षांपूर्वी लाईक 19व्या शतकाच्या स्टार्टिंगला लाईक 1890 की 1910 वगैरे त्यामुळे त्या सुमारास काहीतरी त्याने बेसिकली शेरलॉक होम्स या संकल्पनेला आणि कॅरेक्टरला जन्म दिलेला. आणि त्याच्यावर बरेच सारे बुक्स आहेत, गुप्तहेरांच्या स्टोरीज आहेत आणि TV सिरीज सुद्धा आहे. सो यू कॅन वॉच. बट हा ॲड्रेस बऱ्यापैकी पॉप्युलर झालेला शेरलॉक होम्सचा, राईट. सो याला आपल्याला आता स्प्लिट फंक्शन वापरून बघू आपण की ॲड्रेस डॉट स्प्लिट जर केलं तर काय होतं. आणि स्प्लिट मला करायचं आहे कॉमाने. सो जिथे जिथे कॉमा आहे त्याला स्प्लिट कर असं आपण त्याला म्हणतोय. त्याने कॉमाच्या आधी आणि कॉमाच्या नंतरच्या गोष्टी त्याने आपल्याला सेपरेटली दिल्यात की 102 बेकर स्ट्रीट आणि लंडन. आणि इथे सपोज मी स्पेस दिली कॉमा नंतर तर मग कॉमा स्पेस सोडून त्याने इथे स्पेस चेंज केली. सो इथे मी स्पेस ठेवली सपोज. दोघांचा फरक बघू शकतो की इथे फक्त कॉमाने सेपरेट झालाय. सो कॉमा नंतर हा बेकर जो आहे त्याच्या आधी एक स्पेस आहे, सो ती पण आली आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण कॉमा नंतर त्याला म्हणतो की स्पेस पण सोड. सो मग त्याने स्पेसही सोडली तर मग ते कॉमा आणि स्पेस हे स्प्लिट फंक्शन होतं. एवढं स्प्लिट कर. सो मग आपल्याला अशी काहीतरी एक लिस्ट मिळाली, याला आपण लिस्ट म्हणतो. आणि हे आपण चॅप्टर 3 मध्ये बघणार की ज्या गोष्टी स्क्वेअर ब्रॅकेटने चालू होतात आणि संपतात त्या काय आहेत. पण आता आपण एवढं समजू शकतो की आपल्याला एखादी स्प्लिट करायची स्ट्रिंग तर आपण अशा पद्धतीने स्प्लिट करू शकतो. सो सपोज वरचं वाक्य होतं ॲपल्स प्रॉडक्ट्स आर ब्युटिफुल. सो आपण आधी ते वाक्य प्रिंट करू. प्रिंट टेस्ट. ओके. आणि आता इथे आपण म्हणतोय की आपल्याला स्पेस कुठे पण स्पेस आली की स्प्लिट करा असं जर आपल्याला म्हणायचं आहे तर मग टेस्ट डॉट स्प्लिट आणि इथे आपण याच्यामध्ये स्पेस देणार इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आणि मग त्याने त्यांना सेपरेट शब्दांमध्ये कन्वर्ट केलं त्या वाक्याला. आणि याचा आपला उपयोग NLP मध्ये खूप होतो. NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. सो AIचा एक पार्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक पार्ट आहे. सो आपल्याला जर एखाद्या कम्प्युटरला जर कळायला पाहिजे की एखाद्या वाक्याचा अर्थ काय होतो तर मग त्या वाक्याला आपण शब्दांमध्ये तोडतो आणि मग शब्दांथ्रू अर्थ लावतो वगैरे अशा पद्धतीचं ते लॉजिक आहे. सो याचा बराच यूज होतो AI मध्ये या फंक्शनचा.
आणि मग दोन स्ट्रिंग्स कॉन्कॅट करायला आपण बेसिकली अशा पद्धतीने सरळ सरळ ॲडिशन देऊन कॉन्कॅट करू शकतो. सो आय वोंट गो थ्रू दिस नाऊ. आय थिंक दिस इज अ गुड स्टार्ट. म्हणजे एवढं एक्सप्लेनेशन ऐकून प्रोबॅबली हे पुढचे जे आहेत हे तुम्ही स्वतःच रन करून एक्झिक्यूट करून बघू शकाल. सो आय विल स्टॉप हिअर. प्रोबॅबली कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की हे पुढचं पण एक्सप्लेन करायची गरज आहे का. सो आय विल एक्सप्लेन दॅट इन द अनदर व्हिडिओ. बट माझा प्रयत्न आता एवढा आहे की तुम्ही ही नोटबुक वापरून स्वतःच अर्थ लावायचा प्रयत्न करू शकतात का. सो सेल्फ लर्निंगची एक प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि सेल्फ लर्निंगची एक काइंड ऑफ स्किल्स जनरेट व्हायला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे की रादर दॅन सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगण्यापेक्षा थोड्याशा सांगून थोडंसं एक कम्फर्ट लेवल आली तुम्हाला की तुम्ही स्वतःच थोडंसं एक्सप्लोर करा. सो कमेंट्समधून तुम्ही कळवा की या पुढच्या गोष्टींच्या एक्सप्लेनेशनची गरज आहे का. तर आय विल एक्सप्लेन दिस इन लाईक अनदर न्यू व्हिडिओ. अदरवाईज यू गो थ्रू इट. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटर्स बघू. विच ऑपरेटर्स इन द सेन्स. ओके, सो आय विल सबमिट द होमवर्क राईट नाव. सो ही लिंक होतीच माझी. सो आय विल जस्ट क्लिक शेअर आणि इथे एनीवन ऑन द इंटरनेट. सो ही लिंक मला मिळाली, पब्लिकली शेअरेबल लिंक. आणि मग ही मी इथे part 1_HW मध्ये पेस्ट करतो. सो ऑलरेडी केलीच होती पण एकदा परत करून घेतो. सो ही सबमिट झाली आहे. सो मेंटर्स तिकडनं चेक करू शकतील की खरंच ही सबमिट झाली आहे का वगैरे. आणि मग इथे तो मला मेसेज येतो की युअर होमवर्क फाईल इज अपडेटेड. यूज दिस कमांड टू ट्रॅक युअर लिंक्स. सो दॅट्स इट फॉर स्ट्रिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण part 2 कडे जाणार, विच इज ऑपरेटर्स. सो थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.